श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज सकाळ उठलं मी पहिल्यांदा झाडांना पाणी दिलं. मग पाणी वगैरे दिलं आणि मग ऊन इतकं भयानक अक्कलकोटला इतकं भयानक ऊन आहे ना, की स्वतःला इतकं आपल्याला पाणी ताण लागतं. म्हणजे झाडांना पाणी पण आपण पण स्वतः त्यांची काळजी आपण घेतलंच पाहिजे ना. तेवढ्यात पाणी वगैरे दिलं. पाणी वगैरे देऊन इतर उन्हाळ्यात झाडांना खूप जप्त पाणी दिलं पाहिजे. तेवढ्यात चिमण्या वगैरे आल्या आमच्या इकडे. तर तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी इतके चिमण्या येतात आमच्या इथे. चिमण्या येऊन इतकं उठवत आहेत ना सकाळ सकाळी. खूप भारी वाटतं, गावाकडं खूप छान वाटतं असं. तर ते सगळं काय झालं मग परत आणि इकडे मग तेवढ्यात स्वामींपाशी आलो आणि स्वामींचं पूजा वगैरे झालं. पूजा वगैरे झाली की मग स्वामींना वस्त्र घालायचे होते. मग पांढरे वस्त्र घातलं. सोमवार होतं म्हणलं की आज विशेष पांढरं वस्त्र स्वामींना अर्पण करूयात. तर तेवढ्या घातलं आणि मग तेवढ्यात मग मला सारामृतचं पारायण करायचं होतं. मग तेवढ्यात सारामृतचं पारायणसुद्धा झालं. मग अध्याय होता 9, 10 आणि 11. 9, 10 आणि 11 असे 3 अध्याय होते. मग तेवढ्यात ते अध्याय पूर्ण केलं. मग पूर्ण केले की आज तेही विशेष बघा ना, म्हणजे काय होतं, बाळप्पा महाराज काय असायचे, स्वामी भक्त असून पण ते महादेवांची पण पूजा अर्चा वगैरे करायचे. तर त्या ह्या ग्रंथामध्ये पठणसुद्धा आज माझ्याकडनं ते झालं आणि ते खूप असं. तर असा होता माझा आजचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय.